श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला हे 11 शुभ संकेत मिळतात. मित्रांनो, जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे. ते संकेत कोणते आहेत आज आपण याबद्दल बोलू. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात. ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात, जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये. आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तो आपल्या याचे एक संकेत देखील देतो. देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल आम्हाला माहिती द्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या घरात राहता. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवतात. कधी तुम्हाला त्यांना पाहू देखील शकता. कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुम्हाला काही चुकांमुळे तो परत जातो. तो तुमच्या काही कर्मामुळे परत जातो, कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. ते कधी कधी पूजा करताना आणि नंतर सोडून देतात. मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि परत सोडून देतात. मग हे सर्व बरोबर नाही. यामुळे देव निघून जातो. तुम्ही हे कधीही करू नये. असेच बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात, असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही. मग तुमच्या या सर्व कृत्यामुळे तुम्हाला देव रागावतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यात ते संकेत देत आहोत. आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे. म्हणून आम्हाला त्या संकेतांबद्दल माहिती द्या. परंतु असं खूप लोक विचारत होते. पण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 1. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागी होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागी होते. तसे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले, जसे की तुम्ही मंदिरात जात आहात, पूजा करत आहात, मंत्र जप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव तुमच्या घरात असल्याचं एक लक्षण आहे. 2. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्र, घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला, जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल, तर हा आणखीन एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आले आहे. 3. सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो. हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही. असे वाटते की ते कोणत्या तरी अत्तराचा सुगंध नाही, इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही. तुम्हाला फक्त हा सुगंध येतो. हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो. आता घरात कुठेही असेल तरी आपल्याला वास हा येतोच आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितके तुम्हाला तो वास येतो. मित्रांनो, हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे. आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो. हा वास खूप छान, सुंदर, गोड असतो जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो. 4. जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कोणतीही व्यक्ती, साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत 3 ते 4 वेळा तुमच्या सोबत असे घडते की तेव्हा तुम्ही पूजा करत असता, तर त्याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे. तो येत आहे कारण गाय देखील एका आईचे रूप असते. कुत्रा हा भैरव बाबांचे प्रतीक मानले जातो. जर कोणी भिकारी आला असेल तर तो देवाच्या रूपात येत आहे. म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये, उलट त्यांना समाधानी करावे, म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे. आपण त्यांना आदर दिला पाहिजे. पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आणि पाण्याचे दान मानले जाते. 5.
जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर, मूर्ती किंवा फोटो दिसला, तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी करत असता तेव्हा अचानक खरेदी करताना तुमच्या मनात काहीतरी शंका येतात. सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतं. याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे. 6. ज्या लोकांना देवांचे आशीर्वाद आहेत ते मग श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. देव त्यांना सर्व समस्यापासून वाचवतो. ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात. ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमी आनंदी असतात. त्यांना कधीही कोणत्या समस्यांची भीती वाटत नाही. ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात. 7. घुबड पाहणे शुभ आहे. हिंदू धर्मात घुबडाला शुभ मानले जाते. त्याला महत्त्वाचा दर्जा दिला जातो. घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणून जर तुम्हाला कुठेही घुबड दिसला तर ते एक शुभ चिन्ह मानलं जातं. जर तुम्हाला अचानक कुठे घुबड दिसला तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. 8. खाण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागला. या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरामध्ये लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात. 9. धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. देवी लक्ष्मी अशा घरात राहते ते स्वच्छ असतात. याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे. असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ संकेत आहे. 10. शंखाचा आवाज खूप शुभ दिसतो आणि तो शुभ संकेत देतो. हिंदू धर्मात शंखाचे महत्त्व, स्थान हे वेगळे देण्यात आहे. इतकेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो. म्हणून तुम्हाला कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू येणे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतो. 11. जर तुम्हाला सलग 3 दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर हे एक शुभ संकेत आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पाजते तर हे देवी देवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे. ते सांगतात की तुमची प्रार्थना यशस्वी होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे. देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहे. 12. जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ पांढरी गाय असेल, जर पक्षी जवळ घरटे बांधले असतील तर ते खूप शुभ संकेत मानले जाते. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे. चुकूनही पक्ष्यांना आणि तुमच्या मुलांना त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झाला की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाला हाक देवाने ऐकली आहे आणि त्यांचेच लक्षण आहे. 13. जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडला आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर ते देखील चांगले संकेत मानले जाते. पूजा यशस्वी होणार आहे. देव तुमच्यावर दयाळू आहे. त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती, रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून जा की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व रोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.